पासून तर गोंयकार म्हणून आसा, कित्याक शितूचे म्युजीक ताणी केल्लें आसा, सो वेगळी वळख करून दिवपाक गरज ना. आनी दुसरें नमूद करपाक जाता म्हजे प्रत्येक चित्रपटाचें संगीत ताणी केल्लें आसा. सो अशे दोन नामवंत व्यक्ती आमकां हांगा लाभिल्ले आसात. आनी आज एक सगळ्यांत बरो दीस आसा की बाकीबाब बोरकार, जांचें खरें म्हणल्यार प्रत्येक कविता वाचतात. म्हणजे पायजण वाचली आसतली, कितल्योश्यो बाकीच्यो कविता, हे उत्स्फूर्त कवी आशिल्ले कळ्ळें. सो तांणी खंय खंय वताले ते तातूंत एकदम रमून वताले प्रत्येक गोश्टीन. तांच्यो कितल्योश्यो अश्यो कविता आसा ज्यो कंप्लीट जाल्यो ना, पूण त्यो आमकां मेळना. आमी तांचे फॅमिली कडेनूय कॉन्टेक्ट केल्लो हांवें, पूण मेळना. जेन्ना हांव त्या दिसा व्हडा कडेन परमिशन घेवपाक गेल्लो, पूण त्यो ताका कोणाक खबर ना. पूण बाकीबाब हें व्यक्तिमत्व गोंय, महाराष्ट्र आनी भायरूय जालें फामाद. पूण तांची सदांच उठ बस व्हडल्या व्हडल्या लोकां बरोबर आसताली. कोणा बरोबर? पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर, पंडीत जितेंद्र अभिशेकी, सगळे पळय मुंबयचे पळय गोवा हिंदूची जी नाटक मंडळी आसताली तांचे बरोबर ताची सदांच उठ बसप. आनी थंय तांकां सदांच रिक्वेस्ट जाताली, ते उत्स्फूर्त बरयताले, उत्स्फूर्त याद जाताले आनी बरयताले कविता. सो अशी व्यक्तीच्या जन्मदिसा हो काव्यानंद सुरू जाता. ही एक खूब बरी गजाल आसा की पु ल देशपांडे म्हाका याद जाता बाकीबाबाली, म्हणजे बाकीबाबाली हें पण गाणें आसा की त्या दिसा व्हडा कडेन, हे 3-4 जाणांनी संगीत केलां. हांव तुमकां फक्त पु ल देशपांडे हांव खुबदां आयकता ते, तांणी तें घेतिल्लें. त्या दिसा व्हडा कडेन, त्या दिसा व्हडा कडेन, गडद तिनसना मंद मंद वाजत आयली तुजी गोपाय जणा. ही पुलन लायिल्ली चाल आसा. मागीर जितेंद्र अभिशेकीन लायली, आनी खूब लोकांनी लायली, आनी पत्ती बाबांनी लायली आसा. ती तुमकां त्या मागीर आयकतले. अशें ह्या मंद बंद पावलांनी बाकी बाबान ह्या आमच्या संवसारान प्रवेश केलो. त्या ह्या माती कडेन रुळ्ळे, ह्या निसर्गान ते रमले, आनी खंयच्याय गोश्टीची अपेक्षा न करता, ना पुरस्कार ना खंयची पब्लिसिटी, ते आपलें काम करीत रावले. हे मुद्दम म्हाका सांगन दिसता की आयच्या दिसा हो कार्यक्रम सुरू करपाचो आनी हो मंच सगळ्या गोंयचे कवी खुलो करपाचो एकूच आसा की हो बाकीबाबाचो वारसो तुमी सगळ्यांनी फुडें व्हरचो. इतलीच म्हजी तुमचे कडेन विनंती आसा. सगळ्यांक तुमकां देव बरें करूं. अशेंच शुक्राराक दर शुक्राराक तुमी जरूर येवचे आनी हो खुला मंच फुलोवचो. थँक्यू. खरं म्हणजे दीपप्रज्वलन ही इतकी शुभ, चांगली, आशादायक गोष्ट असते, पण आपल्या टाळ्या मात्र कमी कमी होत जातात. लिहायला घेतली, मग नाही बाबा पुढे मला काही आठवत नाही, मग ती तशीच ठेवून दिली, असं काही असतं. आपण गोव्यात बसलेलो आहोत. मासे आपल्याला खूप आवडतात. कोळी काय करतो? जाळं टाकून ठेवतो पाण्यात. मासं पकडणारा माणूस ते टाकून ठेवतो पाण्यात. तसं एखादी ओळ, एखादी कल्पना सुचते, ती त्या टाक्याला लावायची आणि तळ्यात ते सोडून बसायचं. मासा गळायला लागतो तशी कविता गळायला लागते. आणि हा काव्यांगणाचा उपक्रम हा एक शाश्वत असा उपक्रम आहे. तो
किती वर्ष चालावा हे आपणा सर्वांवरती आमच्यावरती अवलंबून आहे. त्याला प्रतिसाद किती द्यावा हे गोवाभर तो लोकांपर्यंत किती आपण पोचवू शकतो त्याच्यावर अवलंबून आहे. आणि या ज्योतीचा प्रकाश हा नंतर फार मोठ्या ह्या मालिकेचो पयलो भाग आज सुरू जाता आणि ह्या प्रसंगी सगळ्यात पयलीं हांव वंदन करतां बाकीबाब बोरकर जांची आज जयंती आसा. जयंतीच्या निमतान आज हो कार्यक्रमय जाता. सगळ्यांक याद उरपाक सारको क्षण आसा. माचयेर बशिल्ले सगळे मानेस्त माननीय श्री अशोक पत्कीजी, सौमित्र म्हणजेच किशोर कदमजी, ह्या माजी मुख्यमंत्री आणि मडगांवचे आमदार आमचे दिगंबरजी कामत, या रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक, उपाध्यक्ष मनोहर बोरकर, हांगसर जमिल्ले सगळे पत्रकार आणि मठग्रामस्थ आनी सगळे गोंयकार, माता बंधू भगिनी, खरें म्हटल्यार सगळे तांकां आयकपाक आयिल्ले आसा. आमकां ताजे पयलीं दोनूच म्हगेलीं उतरां आयकुचीं. काव्यानंदाचे निमतान म्हाका एकच थंय अशें जाणवपाक लागलें की कितें जर गरजेचें जर आसा मनशाक जाल्यार तें वाचन. ज्या मनशा कडेन वाचनाची शैली आसा, आयकपाचें धैर्य आसा, तो मनीस शब्दांकन करपाक शकता. कॉलेजीच्या दिसांनी म्हाका दिसता हांगसर बशिल्ल्या सगळ्याच लोकांनी केन्ना तरी कागदाचेर एक दोन कविता बरयल्यो आसतल्यो. ते मागीर यमाक जुळ्ळें काय ना आमकां खबर ना, त्यो वेवस्थीत जाल्यो काय ना तें आमकां खबर ना. पण प्रत्येकाक खंय तरी आपूण खंय तरी हांगसरल्यान कवी आसा इतलें तरी अशें दिसतालें. तें मागीर कोणा कडेन व्हरून दाखयलें आनी ताणें जर तें बरें म्हटलें जाल्यार मातशी छाती फुलताली. मागीर फाटल्यान तो कितें म्हणूं कितें बरयलें म्हणून. म्हज्या जिवनान असो एक क्षण आयलो की हांवें एक गद्य रुपान एक कविता बरयल्ली. बस जाल्या तलवारी गुप्ते आनी सुरे. तेन्ना बेळगांवां दंगल जाल्ली आनी ती व्हेली आनी आनंद मासुराक दाखयली. आतां आनंद मासुरान ती पयली बरी जाली बीन म्हटलें, हेच्या वरती आपण नाटक बसोवया म्हटलें. म्हाका कवितेक कांय प्रोत्साहन दिवना, नाटकान प्रोत्साहन दिलें आनी घेतलो आनी नाटकान घेवन गेलो आनंद मासूर. आनी ताजे नंतर म्हजो नाटकांतलो बारीक बारीक कितें तरी जमतो तो प्रवास सुरू जालो. पण सांगपाचें म्हटल्यार शब्द हे खूब म्हत्वाचे आसतात. म्हाकाय दिसता आज हांगा सगळो पडदो अशोक पत्कीजी उगडटले, तांचें आनी म्हजें नातें गुरू शिश्याचें आसलें जाल्यार सुद्दां मित्रत्वाचें आसा. कारण म्हजेले 2-3 सीडी जी आसा आनी गाणी तांणीच संगीतबद्ध केल्ली आसा. पण शब्द इतलो म्हत्वाचो आसा की हांव वाचतालो तातूंतल्यान एक किस्सो म्हाका कळ्ळो की म्हाका मागीर लक्षान आयलें की अशे हे कार्यक्रम जावन लोकां मदीं वचचे पडटाले. एक हांव मुद्दामून नोंद करता, चड वेळ कांयच घेना, कोणाचोच घेना. सखी मंद जाल्या तारका. आतां तें हांवूय गुणगुणटालो, सखी मंद जाल्या तारका आतां तरी येशील काय. म्हाकाय दिसतालें आपयता आपल्या गर्लफ्रेंडाक किंवा बायलेक किंवा टायम जालो कितले वेळ जालो काय म्हणून. खरें दिसतालें सखी मंद जाल्या तारका आतां तरी येशील काय म्हणून. आनी गुणगुणटकीर त्या शब्दांचे अर्थ म्हाका म्हज्या तकलेन जो पर्यंत आयलो ना, ज्या वेळा पर्यंत म्हज्या वाचनान जेन्ना आयलें त्या सुरेश भटाच्या हातूंत शब्दांकनान भितर सखी म्हटल्यार ह्या शब्दाचो लिटरल अर्थ रात. तो जागून राती न्हिदपाक वता ताका न्हीद येना आनी ती न्हीद येना म्हणून ताका जे सुचिल्ले शब्द आसा ते हे सखी म्हणजे रातीक म्हणटा तो, सखीक न्हिदेक म्हणटा, सॉरी रातचे न्हिदेक म्हणटा, न्हिदेक न्हीद म्हणजे झोप मराठीन. मंद जाल्या तारका आतां तरी तूं येशील का. तो पर्यंत म्हाकाय खबर नाशिल्लें, म्हाका जें दिशिल्लें तें दिशिल्लें. शब्दान खूब ही ताकद आसा. आनी म्हणून हें जेन्ना तांच्या हांगासर बशिल्ले कडेन जेन्ना किस्से काही गोश्टी जेन्ना आयकतले तेन्ना आमकां मागीर कळटलें त्या वेळाचेर. म्हणजे म्हणून वाचन हातूंत भितर कितले किस्से आसता ते खूब आसा. अशें सहज उलयता आनी एक किस्सो असोच आयकल्लो, तेय अशेच किस्से म्हणजे संगितांतले हातूंतल्यान उडगडत अशेंच वता आनी म्हणून मागीर ताजें गाणें जाता, ताजी सुंदर कविता जाता आनी ती मागीर अजरामर जाता. मनीस मरतलो वतलो, शासनाचो सोंपतलोय बीन, पण ताणें जें कितें केल्लें आसतलें, जें शब्दांकन
तें शासनाचें उरतलें आनी ताजी याद दवरतले. आनी म्हणून आज जें कितें बाकी बाब बोरकारांनी शब्दांकन केल्लें तें शासनाचें उरलां. म्हणून गड्या हे जे तांची गोंयच्या संदर्भांतली कविता आसा ती खंयचोच भुरगो आपल्या आयुश्यान वाचले शिवाय फुडें गेलो ना ही खरी गोश्ट आसा. आनी ह्या निमतान काव्यानंदा सारके प्रकारांतल्यान कवितेक उर्बा मेळटली, नवीन पिढी तयार जातली आनी चांगले प्रकारे बरोवन आमकांय मागीर ते वाचून दाखोवपाक केन्ना हांगा आपयतले अशी अपेक्षा करता आनी 2 मिनटां सोंपयता. देव बरें. आपण ज्यावेळी काही वेगळे कार्यक्रम मनात आणतो, त्याची योजना करतो, त्यासाठी प्रयत्न करतो, ते हो म्हणण्यासाठी किंवा पाठीवरच शाबासकी थाप देण्यासाठी काही हातांची गरज असते. आणि मला वाटतं मडगावचे आमदार आपले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे तो हात सदैव असतो. ते कधी कुणाला नाही शक्यतो म्हणत नाही. पण तू जे काय करतो आहेस तर मी पाठीमागे उभा आहे, तू चिंता करू नकोस, तू जा पुढे, असा नेहमी आश्वासक एक हात त्यांचा प्रत्येकाच्या पाठीवर उभा असतो. आणि हा जो काव्यानंदाचा प्रकार आहे हा सुद्धा त्यांच्याच पाठिंब्यामुळं आलेला आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे या प्रसंगी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गोंयकारांची जयंती ज्या गोंयकार कवीन आख्ख्या देशा भितर एक वेगळें नांव गोंयाक मेळोवन दिलें तो बाकीबाब बोरकाराच्या यादीक हांव नमस्कार करता. आनी आयच्या ह्या दिसाक खुला मंच हांगा रवींद्र भवन चालू करता ही अत्यंत आनंदाची गजाल. आनी ताज्या जागी बरी गजाल म्हणजे ह्या कार्यक्रमाक अशोक तत्तिजी सारके नामनेचे कलाकार आज हांगा आयिल्ले आसात. किशोर कदमा सारके नामनेचे कलाकार आहेत. आमचो आनी एक कलाकार दामोदर नायक, तो जरी माजी आमदार बी आसलो, हांव ताका सदां म्हणटा की तूं एक बरो कलाकार. कदाचित तो त्या लायनीन गेल्लो जाल्यार तो खंयच्या खंय पावता आशिल्लो, तो चुकून राजकारणां पावता. आमचो अध्यक्ष बाब राजेंद्र तालक, आमचो व्हायस चेअरमॅन मनोहर बोरकार हांगा हजर आशिल्ले. खास हांव जाणा तुमी आयल्या दोनी हांचे हें आयकुपा खातीर, आनी म्हणून हांव चड भाशण करपाना. पूण एक बरी गजाल ह्या काव्यानंदाच्या आनी खुला मंचाच्या हातून बाब राजून केल्या, ताचे खातीर हांव राजू आनी ताजे सगळे टीम आसा रवींद्र भवनाची तांचें अभिनंदन करता. ही खरी गरज आशिल्ली म्हाका दिसता. आनी अजयान सांगले त्या भशेन पण मडगांवचे पुरते मर्यादीत न दवरता. पणजेचे वास्कोचे अशे खूब जाण आसा तांकां मंच जाय पडटा. आनी हो खुला मंच असो मेळ्ळो जाल्यार हाची खूब एक्टिविटीज जावपाक दीस कॅन बी व्हायब्रंट इन्स्टिट्यूशन. हांव सदांच म्हणटा की रवींद्र भवन, आतां तेन्नाय सांगिल्लें कॉमेंट्स करतना, रवींद्र भवन शूड बी व्हायब्रंट. ते गोंयाक न्ही, गोंयच्या भायर सुद्दां नामना जावपाक जाय. खंय आयलो, गोंयाक आयलो जाल्यार बाबा एक कलेच्या क्षेत्रांत जर खंय, हांव उदयपुरा गेला, उदयपुरा सेंटर फॉर आर्ट एंड कल्चर आसा. इट इज कन्सिडर्ड एज अ फोकल पॉयंट ऑफ द एंटायर राजस्थान. म्हणजे कलेचें क्षेत्र जर खंय वतलो जाल्यार तूं उदयपुराक त्या सेंटरान वचप. अशें कंटिन्युअस प्रोग्राम, कंटिन्युअस एक्टिविटीज, सगळे कलाकार थंय भरिल्ले आसात. अशें वातावरण थंय आसता. आनी अशें वातावरण रवींद्र भवनांत जाचें अशी एक आमची सगळ्यांची इच्छा आसा. आनी बरें काम करता जाल्यार दामून सांगलें पळय खरें, वाचन इज अत्यंत म्हत्वाचें. आज अनफॉर्च्युनेटली यंग जनरेशनाक वाचन म्हणटा तें लागत ना. तांकां सगळें TV, लॅपटॉप, कॉम्प्युटर लागेल. आमच्या सारक्यांक कोणाक भुरगेपणांत आमी वाचन करताले म्हणून आमच्या वाचनाची संवय मातशी टिकून उरल्या. म्हाका याद जाता की हांव भाटीकारागेर शिकतालो, म्हज्या फाटल्यान एक भुरगो बसतालो. तो मागीर हें जालो, भायर पडलो. पूण तो ल्हान आसतना 9वेक बी आसतना तो म्हाका सॉंग्स बरयतालो कोंकणीची आनी म्हाका पास करतालो आपणें बरयलो म्हणून. आनी तो म्हाका दिसता आज तो आशिल्लो जाल्यार एक मोठ्या बरो कवी जावपाचो, तियात्राची सॉंग बरोवपी. हांव जेन्ना तियात्र एकाडेमीच्या उद्घाटनाक गेलो तर सगळे जाण म्हाका म्हणपाक लागले, अरे एक सॉंग म्हणून दाखय, सॉंग म्हणून दाखय. कोणें एस्टिमेट म्हणजे धरून आशिल्लें कोणें हांव आनी सॉंग म्हणत न्हू म्हणून. पूण हांवें तांकां म्हटलें म्हाका याद आशिल्ली, त्या म्हज्या फ्रेंडान म्हाका एक लायनी बरोवन दिली. देरेफेन सोयरी काडली म्हाका लोरेसान, काजाराव जायना आसलो पायन केलो गाफोरसान, पाय काजार जा म्हणटा म्हणून हांव बी जालो गाफोरसान, 4 जाण भुरगे जाली 1 वर्सान. आतां हे सॉंग
तियात्रांतले न्ही कसलेच न्ही हे सॉंग म्हजे क्लोज फ्रेंड तो म्हजे फाटल्यान बसतालो भाटीकाराचे म्हाका ताणें बरोवन दिल्लें म्हाका तें म्हजें दिसतंय त्या दिसा म्हाका म्हज्या लक्षांत आशिल्लें तें आनी म्हाका याद जाली त्या दिसा हांव म्हणून दाखयलें मग कोणाकय दिसलें की हो तियात्रांत बी काम करची काय म्हणून पण एनीवे बरें कार्यक्रम आहा तुमी सगळे तांचे आयकुपाक आयले आसा हांव आनी चड वेळ घेना पूण हांव राजूक सांगता की अश्यो कार्यावळी आनी नव्यो तयार करच्यो तातूंतल्यान आनीकी वेगळे वेगळे क्षेत्रांतले लोक हांगा पावतले तुमकां सगळ्यांक काळजांतल्यान देव बरें करूं. उद्घाटनाचा सोहळा म्हणतो तो आम्ही आता इथे समाप्त करतो आणि याच्यानंतर आपण सगळे जमलेला आहात आणि मग खरं काव्यानंद काव्यानुभूती कविता वाचन कवीची मतं संगीतकाराची मतं त्यांना बोलतं करायची जबाबदारी माझ्यावरती आहे. ती किती पार पडतो ते नंतर ठरेलच. तर त्यासाठी मी मंचावरच्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी कृपया प्रेक्षागृहामध्ये जाऊन बसावं. कवी सौमित्र आणि अशोकजी पत्की सोडून आपणासमोर आणायची ही जबाबदारी माझी आहे. किशोर कदमांचा जन्म 9 नोव्हेंबर 1967 रोजी झाला. म्हणजे या 9 नोव्हेंबरला यांनी जन्मतारखेपासूनच सुरू केलं. एवढं सगळं करू नका हो. सांगतो म्हणजे कळेल तरी. खारदांड्याजवळ झाला आणि आपल्याला माहिती आहे की अभिनयाची आवड जपत जपत त्यांनी आपल्या काव्याची सर्जनशीलताही जपलेली आहे. पंडित सत्यदेव दुबे यांच्यासारख्या दिग्गजांच्या हाताखाली त्यांनी अभिनयाचे धडे घडवलेले आहेत आणि तरीही मी या त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाला प्रतिष्ठेचे असे तब्बल 11 पुरस्कार मिळालेले आहेत. नटरंग, जोगवा, पांगिरा, फेंड्रिय, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, भारत एक खोज सिरियल असे त्यांचे सिनेमे आपण सगळ्यांनी पाहिलेले असतील. किशोरजी, तुम्ही पहिली कविता केव्हा केलीत किंवा जे पहिल्यांदा लिहिलं ती कविता होती का? बाकीबांच्या जन्मदिवशी आज मला इथे बोलावलं हा खरोखरच माझा सन्मान मी समजतो. कारण शालेय जीवनापासून बाकीबा हे आमचे खूप आवडतात. जर बाकीबांच्या कविता नसत्या, जर गदिमांच्या कविता नसत्या, जर शांत शेळकेंच्या कविता नसत्या, जर यमक छंदातल्या कविता नसत्या तर मी गाणीच लिहू शकलो नसतो. आणि कितीही पुस्तकं लिहिली कवितांची आणि कितीही बक्षिसं मिळाली तरी सुद्धा मला असं वाटतं एक चांगलं गाणं जो लिहू शकत नाही तो चांगला कवी होऊ शकत नाही. आणि बाकीबा यांची जी काव्यशक्ती जी होती ती गुणगुणण्याची होती, गाण्याची होती. आणि म्हणूनच ते माझेही शाळेतले फेवरेट होते आणि अनेक कविता त्यांच्या पाठ होत्या. गोवा हे नेहमीच सेलिब्रेशनचं ठिकाण राहिलेलं आहे. माझे खूप मित्र आहेत तिकडे आणि आमचा सगळ्यांचा कॉमन आणि जवळचा विष्णू वाघ आता इथे नाही आहे, परंतु तो एक व्हर्सटाईल असा माणूस जो कविताही लिहायचा, नाटकातही होता माझ्यासारखाच आणि सगळीकडेच होता. त्याला सर्वतोपरी असं समाजाचं भान होतं. अलीकडच्या माझ्या कविता वाचल्या तर त्याच्यामध्ये तिकडून रोमॅन्सपासून सुरू झालेला प्रवास, राजकारण जे काही आजूबाजूला घडतंय त्याच्यावर टिप्पणी करणाऱ्या काही कविता आजकाल होतात आहेत माझ्या. गोवा हे नेहमीच माझ्या म्हणजे मी जिथे लहानाचं मोठं झालो दिगंबर साहेब तिथे माझे सगळे मित्र कॉन्ट्रीब्युशन काढून गोव्याला यायचे आणि माझ्याकडे पैसे नसायचे आणि ते गोव्याला असं केलं, गोव्याला तसं केलं. आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप ऑन द सीशोर, खार दांड्याला. परंतु गोवा 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 हे लहानपणापासून खूप ऐकलं होतं. पण जेव्हा गोविंद निलानींकडे जेव्हा मी असिस्टंट डायरेक्टर होतो, क्लॅप द्यायला होतो, तेव्हा त्यांनी एक दिवस अचानक सांगितलं आपल्याला उद्या गोव्याला जायचं आहे. आणि गोव्याला आम्ही आलो आणि मारिओ मिरांडाच्या घरी राहिलो. मारिओ मिरांडाची एशियन पॅनची ॲड करायला आलेलो होतो आणि तेव्हा जो गोवा आम्ही पाहिला, तेव्हापासून जो गोवा माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे. आणि तेव्हापासून एक स्वप्न घेऊन फिरतोय जे विष्णूबरोबर मी नेहमी शेअर केलं होतं की यार केव्हा तरी गोव्यामध्ये माझं सुद्धा एक घर असेल. माझ्यासारख्या इतक्या ज्युनियर कवीला जे वाटलं ते
1910 मध्ये जन्मलेल्या बाबांना वाटलं होतं, त्यांनी काय लिहिलं होतं की तृप्त स्वतंत्र गोव्यात केव्हा तरी फेसाळल्या लाटांपशी सिंधू सरितेच्या तिरी बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर गार विलायती वेल चढवीन भिंतीवर मागे विहीर काठाची वर प्राजक्ताचे झाड मागे विहीर काठाची वर प्राजक्ताचे खोड गर्द हिरवे नाणीशी निरफणसाचे झाड केळबनाच्या कडेला स्वच्छ छोटासाच गोठा त्यात संवत्स कपिला ओल्या चाऱ्याचा निसाठा फुलपाखरांच्या साठी पुढे फुलझाडे चारा फुलपाखरांच्या साठी पुढे फुलझाडे चार आंबा एखादा कलमी यावी म्हणून खार गारव्याच्या साठी काही गार नाजूक पोपडी त्याच्यावर पानवेल मिरवेल नागमोडी वर वर पश्चिमेला गच्ची अभ्यासिका पूर्वेकडे वर पश्चिमेला गच्ची अभ्यासिका पूर्वेकडे शेजारच्या माडावर पाहीन मी सोनसडे कानी समुद्राची गाज पुढे ग्रंथ स्वर्णाक्षरी पारव्यांची कुजबूज खिडकीच्या गजांवरी असा पहाटेला घेत हुक्क्या चहाची लज्जत लिहीन मी भावगीते ते घुमत घुमत आणि येता थोडा क्षीण बसून या गच्चीवर रेखाटीन भोवतीचे चित्र एखादे सुंदर जाळी फेकणारी कोळी त्यांच्या मासळीच्या होड्या खपणारे वावराडी त्यांच्या विसाव्याच्या विड्या कधी काजळता क्रूस कधी उजळ घुमट बांगड्यांशी खेळणारा कधी ओलेतीचा घट आणि मग मी सेवीन जाई जुईचा गे भात पोईतल्या मासळीचा स्वाद घेत सात सात वेताची या खाटेवर थोडा बागेत दुपारी झोपेन मी घोळवीत तुझी अंमली सुपारी आणि सूर्यास्तास माझा रंगी घेऊन शिकारा तुझ्या संगे जाईन मी इंद्र चंद्राच्या माहेरा कुणी भविष्याचा कवी आम्हा ऐकवील गाणी ऐकेन ती समाधाने डोळा घेऊन या पाणी थंडी वाऱ्यात पश्मिनी शाल स्कंधी घालशील काठी उद्याचा तो कवी प्रेमे मला सांभाळतील रचुनिया सांगेन मी त्यांना गाण्यातच कथा जेणे जाणवील त्यांना उद्या दुसऱ्याची व्यथा मग रेलून गच्चीत टक लावीन आकाशी दाट काळोखातही बिचिंब भिजेन प्रकाशी असे माझे गोड घर केव्हा तरी अक्षरांच्या वाटेनच उतरेल भुईवरी आज त्याच्यानंतर अगणित वेळ आलेलो आहे आणि प्रत्येक वेळेला गोवा माझं नवीन भासलेलं आहे नवीनच म्हणजे समुद्र नवीन भासले आहे लाटा नवीन भासल्या आहेत माणसं नवीन भासले आहेत मासळी नवीन भासली आहे चव नवीन भासली आहे पोलीस कॅन्टीन नवीन भासलं आहे रवींद्र भवन नवीन भासलं आहे आमचे मित्र नवीन भासले सगळे नाटकातले लोक नवीन भासले तर गोव्यामध्ये एक प्रत्येक वेळेला नाविन्य असं आलेलं आहे आता तुम्ही काय म्हणतात पिकतं तिथे विकत नाही म्हणतात तर तुम्हाला कदाचित हे मी जे म्हणतो ते कदाचित हे काय तुमच्यासाठी रोजचं असेल पण माझ्यासाठी मी समुद्राच्या किनारी लहानाचा मोठा झालेला असून सुद्धा गोव्याचं महत्त्व वेगळं आहे त्याच्यामुळे मला इथे बोलावलं आणि बाकीबांच्या जन्मदिवशी बोलावलं त्याबद्दल आमचे मित्र राजन तालक आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद पहिली कविता मला आठवत नाही पण यमक छंदातूनच कुठेतरी कवितेची सुरुवात झाली असावी मी म्हणजे आमच्या इकडे असं कोकणासारखं म्हणजे इथे गोव्याला कशी मोठी मोठी देवळं आहेत तिकडे खारदांडाला एक शंकराचं देऊळ होतं तिथं मी अभ्यासाला बसायचो आणि तिथे एक माणूस रियाज करत असायचा तर मला कधी त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता वाचला पण एक दिवस मला अभ्यासाचा कंटाळा आला आणि मी त्याच्या समोर जाऊन उभा राहिलो तो रियाज करत होता माणूस तानपुऱ्यावर आणि त्याने मला इशाऱ्याने बसायला सांगितलं आणि एक 2 मिनिटांनंतर त्याने तानपुरा खाली ठेवला आणि मला म्हणला की तू इकडे मी बघतो की ते 1 वर्षापासून तू अभ्यासाला येतोयस
मराठी शिकतो, म्युन्सिपाल्टी शाळेत होतो मी. तर ते म्हणून कविता लिहितोस का, कविता लिहितोस का असा प्रश्न मला त्यावेळेला, मी 8वीत असेल, 8वी 9वीत 8वीत असेल. कविता म्हणजे कविता लिहायची असते आणि कोणीतरी लिहिलेली पुस्तकात येते याची कल्पना सुद्धा नसणार आम्ही. एक जण विचारतो कविता लिहितोस का, मी म्हटलं नाही कविता नाही लिहित, त्या शाळेत पुस्तकात आहेत त्या वाचतो. लिहिशील का, मी म्हटलं कविता लिहि कस मला कळलं नाही. ते म्हणाले एक काम कर, बसलो मी आणि मग त्या माणसाने एक सुरावट गायली. कपलेट होती ती सुरावट छोटीशी होती. त्यांनी म्हटली, ती काहीतरी म्हटली, आता मला आठवत नाही, ती त्यांनी आधी म्हटली, माझ्या मागे रिपीट कर. मी रिपीट केली. मग सेम मीटरमध्ये दुसरी पण लाईन होती. असं जवळजवळ 15 मिनटं त्यांनी माझ्या गळ्यात त्या 2 लाईन बसवून घेतल्या आणि नंतर म्हणाले की आता याच्यात शब्द भर, याच्यात शब्द भर. हे असं करायचं असतं मला माहीत नव्हतं. मी त्यांच्यासमोर बसलो, त्या चालीबरोबर कुस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण मला काय ते जमत नव्हतं. मी म्हटलं मला जरा 10-15 मिनटं द्या, माझी पुस्तकं वह्या तिकडे ठेवलेल्या आहेत, मी जरा जाऊन येतो. त्या पुस्तकं वह्यांकडे गेलो आणि मी ते गुणगुण गळ्यात बसलो होतं आणि त्या 2 कपलेटमध्ये मी काहीतरी लिहिलं. शाळेतल्या काही कविता पुस्तकातल्या पाठ केलेल्या होत्या, यमक छंदातल्या. मुक्तछंद असते कवितांमध्ये, मुक्तछंद असते हे फार नंतर कळलं. तर त्या कपलेटमध्ये आपोआप यमक जुळलं होतं आणि मी त्या 2 ओळी आणून दिल्या. त्यांनी त्या वाचल्या, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि त्यांनी पहिल्यांदा ते शब्द गायले. आणि कुणी मी लिहिलेलं कोणीतरी गातो आहे हे आयुष्यात पहिल्यांदा घडलं आणि अंगावर सर्रकन काटा आला. आणि त्याच्यानंतर माझ्या नशिबाने पत्की साहेबांसारखे लोक माझ्या आयुष्यात आले, मोठी माणसं. आशाताईंनी माझं गाणं गायलं, सुरेश वाडकरांनी माझं गाणं गायलं, खूप मोठ्या मोठ्या लोकांनी माझ्या कविता आणि गाणं गायलं. तर त्या 2 ओळी ही कवितांची सुरुवात कुठेतरी असावी असं मला वाटतं. तुम्ही आत्ता म्हणजे अगणित कविता लिहिल्या असतील, गाणीसुद्धा कितीतरी लिहिलेली असतील. तुमच्या कवितामधली एखादी तुम्हाला अतिशय आवडलेली कविता जी सतत तुमच्या मनामध्ये असते अशी एखादी आठवेल म्हणून दाखवाल? जेव्हा कोणी मला असं म्हणतं ना, एक आवडती कविता कोण, किंवा एक आवडती कवयित्री कोण, किंवा एक आवडता संगीतकार कोण, एक आवडती कादंबरी कुठली, आयुष्यात एक आवडत नसतं. आपण अनेक गोष्टीतून जात असतो, एक आयुष्यभर आवडतच नसतं. हा आयुष्याचा नियमच नाही आहे. अनेक गोष्टीतून आपण घडत असतो. त्याच्यामुळे त्या प्रत्येक स्टेजला वेगवेगळं आपल्याला आवडत असतं. म्हणजे जेव्हा मी गारवा लिहित होतो तेव्हा मला वेगळे कवी आवडत होते. नंतर आणखीन पुढे गेलो तेव्हा मला वेगळे कवी आवडायला लागले, नंतर वेगळे कवी आवडायला लागले. तर वेगवेगळ्या कविता, माझ्या अनेक कविता आहेत ज्या मला आवडतात. पण आता तुम्हाला नक्की कुठली ऐकायची आहे किंवा म्हणू असं मला कळत नाही. पण तुम्हाला माहिती असलेली मी सगळ्यांना म्हणतो की ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. ऊन जरा जास्त आहे, गारवामधली कविता आहे. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं. तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही. घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो. पाना फुला झाडावरती छपरावरती चढून पाहतो. दुपार टळून सुरू होतो संध्याकाळचा पुन्हा खेळ. उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. जमली नाही असं म्हणून मग तुम्ही बाजूला टाकता, फाडून देता का ती ठेवून देता आणि मग त्याच्यावर विचार चालू असतो आणि मग ती पुन्हा लिहिली जाते? अनेक कविता अर्धवट आहेत आणि त्या कधीच पूर्ण होत नाहीत. त्या तशा राहून जातात. कधी कधी पूर्ण होतात
अशा बऱ्याच कविता आहेत आणि तीच प्रोसेस असते असं मला वाटतं. आपल्याला आपलं जगणं तरी पुढे कुठे माहिती असतं. उद्या काय होणार आपल्याला काय माहिती. उद्या माझी पुण्याची फ्लाईट आहे दुपारी. परवरीमच्या इकडे जर मला ट्रॅफिक लागलं तर मी कदाचित फ्लाईट सुटेल. मला काय माहिती पुढे काय होणार आहे. तसं 2 ओळी लिहिल्या, 4 ओळी लिहिल्या, त्या पुढे बळजबरीने बसून पूर्ण करणं वेगळं आणि उत्स्फूर्तपणे त्या पूर्ण करणं वेगळं. हा कवीचा स्थायी भाव असतो, कलावंताचा स्थायी भाव असतो असं मला वाटतं. तर अनेक कविता अपूर्ण राहतात, काही पूर्ण होतात. कविता आणि गाणं याच्यामधला नेमका फरक काय? फार चांगला प्रश्न आणि मी या प्रश्नाची वाट बघत होतो. आज एक वेगळा मुहूर्त आहे आणि वेगळं आहे कारण आज पत्की साहेब माझ्या समोर आहेत. पत्की साहेब, तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहीत नसेल पण मी आज तुमच्यासमोर पहिल्यांदा सांगतो. पत्की साहेबांबरोबर मी अनेक सिनेमांसाठी गाणी लिहिलेली आहेत आणि त्यांचा मी वन ऑफ द फेवरेट पोएट आहे. तर प्रेमावर एक कवी प्रेमावर किती कविता लिहू शकतो. म्हणजे एका माणसाच्या आयुष्यात 1, 2, 3, 4, 5, 10 प्रेयस्या असू शकतात पण प्रेम ही भावना एकच असते ना. तर प्रेमावर कविता किती प्रकारे लिहू शकतो माणूस किंवा गाणी किती प्रकारे लिहू शकतो माणूस, हे म्हणजे कल्पना किती वेळा करणार, कुठून करणार, किती त्याच्यात काय होतं की नाही, सुकतं की नाही. तर त्याप्रमाणे एक दिवस पत्की साहेबांचा फोन आला, सौमित्र जरा स्टुडिओत येतोस का. मी गेलो तिकडे. काय असतं तुम्हाला आठवत नसेल, मला म्हणले पत्की साहेब, त्याच्या आधी खूप वेळा लिहिलं होतं प्रेमगीत काय 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 काय. त्यांनी विचारलं, सौमित्र काय असतं. एक मुलगा असतो, एक मुलगी असते, पुढे सगळं तेच. अरे याचा आवाज जरा वाढव. हां, पुढे सगळं तेच. माझ्या लक्षात आलं की यांना प्रेमगीत हवं आहे. मग मला त्यांनी जरा आमचे संजय सुरकर होते, त्यांनी ब्रीफ दिलं की अरे काय ती प्रेमात पडलेली आहे, कॉलेजमध्ये गॅदरिंग चालू आहे, ती स्टेजवर नाचते आहे आणि ऑडियन्समध्ये तो मुलगा बसलेला आहे अँड शी इज सिंगिंग फॉर हिम. याच्या आधी मी खूप स्वतःसाठी प्रेमगीतं लिहिली, अनेक मुलींना लिहून दिली, गाणी लिहिली, त्याचे पैसे घेतले, पैसे संपले, किती वेळा लिहिली. आता ह्याच्यात नवीन काय लिहिणार. 15-20 दिवस झाले मला काही सुचलं नाही आणि जोपर्यंत मला आवडत नाही मी लिहिलेलं तोपर्यंत मी जात नाही की हे बघा. तर पत्की साहेबांचा फोन, अरे सौमित्र उद्या रेकॉर्डिंग आहे, तू कमाल करतो, तू असं काय करतो, तो संजय चिडेल माझ्यावर, अजून दे बाबा गाणं दे लिहून काहीतरी. मी म्हटलं काय करावं, आम्ही कवी लोक खूप चालाक असतो. मी माझं सगळं जुनं बाळ काढलं आणि त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात एक प्रेम कविता वाटेल अशी यमक छंदातली कविता मी काढली, मिळाली मला. आणि मी वाडकरांच्या स्टुडिओत पत्की साहेब होते. म्हटलं पत्की साहेब बघा, आता अर्ध्या तासापूर्वी काय सुचलंय ताजं. आत्ता अर्ध्या तासापूर्वी सुचलं, 15 दिवस नाही सुचलं बघा, आत्ता सुचलं बघा. पत्की साहेबांनी ते वाचलं, ते आता कसे हसतायत तसेच हसले. त्यांना काय कळलं काय माहिती नाही, की कळलं का काय माहिती नाही. त्यांनी एक चाल दिली आणि ते गाणं होतं, दिस चार झाले मन पाखरू हो, पान पान अर्थ आणि झाड बावरून, दिस चार झाले मन पाखरू हो. आता ही कविता आहे जी मी माझ्यासाठी लिहिली होती. माझ्यासाठी म्हणजे इट इज माय पर्सनल फिलिंग अबाउट व्हॉट. ती कविता मी काही वर्षांपूर्वी लिहून ठेवली होती. दिगंबर साहेब त्याचे शब्द असे आहेत, पान पान आर्त आणि झाड बावरून, दिस चार झाले मन पाखरू होऊन. ही कविता मी लिहिली तेव्हा माझ्या डोक्यात वेगळं होतं. ही कविता लिहिली तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की मुलगी जेव्हा पहिल्यांदा स्त्री होते
पहिल्यांदा तिला न्हाणं येतं तेव्हा तिचं संपूर्ण शरीरामध्ये बदल होतो, तिला सैरभैर होतं, तिचं संपूर्ण झाड हलून जातं. म्हणून लिहिलं होतं की पान पान आर्त आणि झाड बावरू. पान पान आर्त आर्त वाटतं तिला. हे काय होतंय आपल्याबरोबर, काय होतं या शरीराबरोबर. पान पान आर्त आणि झाड बावरून दिस चार झाले मन पाखरू होऊन. 4 दिवस बाजूला बसावं लागतं बाईला. दिस 4 झाले मन पाखरू होऊन. आणि त्या अवस्थेमध्ये तिला काय वाटतं, तिची मनस्थिती संध्याकाळी काय होते, दुपारी काय होते, त्याचं वर्णन आहे पुढे. पण एखादा जादूगार संगीतकार असतो, हे खरं तर इतकं दुःखाचं विरहाचं गाणं आहे. पण पत्की साहेबांसारखा जादूगार संगीतकार असतो जो त्याला प्रेमगीत बनवून टाकतो. आणि ते सगळ्यात हिट प्रेमगीत होतं. आणि ते गाणं लोकांना प्रेमगीत म्हणून इतकं भावतं, ते त्या कवितेचं क्रेडिट असतं त्याच्यापेक्षा जास्त ते संगीतकाराचं क्रेडिट असतं. असं म्हणताना मला हे पण म्हणावंसं वाटतं की चांगली कविता तीच असते जिला अनेक अर्थ लागू शकतात, जिला अनेक अर्थ लागू शकतात. बहिणाबाईंच्या कितीतरी अशा कविता जिचे अनेक अर्थ आहेत. तसं आता मी तुम्हाला सांगितलं, हे तुम्हाला माहिती नव्हतं. तर हे असं आहे. तर कविता आणि गाणं याच्यामधला फरक हा आहे. वा 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 वा. काय लिहिणं तुम्हाला असतील तुमच्याकडे पान पान अर्थ आणि हा दिस चार झाले हलो 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 हलो. हा दिस चार झाले मन हो पाखरून. दिस चार झाले मन हो पाखरून. पान पान आर्तणी पान पान आर्तणी झाड बावरून. दिस चार झाले मन हो पाखरून. पण तुम्ही लिहिलं त्याचा अर्थ एक होता, त्याचं गाणं झाल्यानंतर त्याचा अर्थ अगदी वेगळा झाला. दाखवला वेगळा गेला. हां, दाखवला वेगळा गेला. तुम्हाला काय वाटलं मग? म्हणजे अन्याय झाला असं वाटलं, अन्याय झाला असं वाटलं? न्याय झाला असं वाटलं, कारण मला तेव्हा 25-30 हजार रुपये मिळाले होते. एका गाण्याचे 25,000 रुपये मिळायचे मला त्या काळी. आता जरा रेट वेगळा आहे. मला तुझी पहिले आपण सांजो होता सगळे एक कॅसेट केली होती, तर त्याची बहुतेक गाणी तुझीच होती. म्हणजे 10 पैकी 8 तर तुझीच होती. आणि मी त्याला पेमेंट द्यायला गेलो तर हे 1000 रुपये होतं पेमेंट. म्हणजे माझं बजेटमध्ये तेवढं होतं. तर मी ते म्हणाले एवढे पैसे, म्हणजे तेही 1000 रुपये त्याला तेव्हा जास्ती लोक देत नाही एवढे. म्हटलं लोकांचं जाऊन दे, माझं एवढं बजेट आहे, घे. ते अशी आमची दोस्तीची सुरुवात झालेली आहे. हां बोला. त्यांना माझं सगळं पाठ आहे लोकांना. नाही, बोला. तुम्हाला तुमच्यासमोर कविता येते, हो, किंवा तुमच्यासमोर गाणं येतं, तुम्हाला चाल कशी सुचते? कारण मी तुम्हाला एक चाल सुचताना बघितलेलं आहे म्हणून सांगतो. एक तर त्या शब्दामध्ये चाल जडलेली असते आणि त्याचं मीटर सांगत असतं की काय कर म्हणून इशारा देत असतं ते. त्याच्यानंतर शब्दामध्ये सणाचं आहे, सकाळचं आहे, रात्रीचं आहे, प्रेमगीत आहे, सॅड सॉन्ग आहे, ते भावना ज्या आहेत सगळ्या तर त्या शब्दामध्येच असतात. आणि त्याच्यामुळे त्याला फक्त फॉलो करायचं असतं. मग कोणता राग घ्यायचा, कोणते स्वर घ्यायचे, याचं एक गणित असतं.
ते म्हणजे सांगून सांगून होत नाही ते, पण आम्हाला कळतं बाबा हे ह्या रूटने गेलो आपण तर बरोबर इथे पोचणार, आपल्याला जिथे जायचं ते असं करत करत आम्ही येतो आणि छान गाणं बनतं. मग कधी कधी होतं की आता किशोरचं नाही सांगत मी, मीटरमध्येच लिहितो, पण मीटर कुठे आणि हा शब्द कुठे आणि असं हो, आणि मी कवी आहे, गाणी लिहितो वगैरे अशी माणसं येतात तेव्हा फार त्रास होतो. पण याच्यावर काम करताना इतकं मजा येते म्हणजे. आणि कधी गाणं ते आई शपथमधलं दुसरं गाणं जे होतं ते 15 मिनटात झालं. तर आला, दोघंही आले, संजय सुरकर आणि अशोकची गाणं घेऊन आलं. म्हटलं बरं बघूया. ढग दाटून येतात, पुढे काय, ढग दाटून येतात सरवाहून नेतात, ऋतू पावसाळी सोळा थेंब होनी गातात, झिम्मड पाण्याची ला ला ला. हे मागावून ॲड केलं त्याला. म्हटलं एवढ्या क्लायमॅक्सला आपण मस्त जातो आहे, तिथे काहीतरी पाहिजे. ला 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 झिम्मड, असं कोरस सगळा होता. झिम्मड पाण्याची अल्लड गाण्याची जर येते माझ्यात, असं घडत जातं. म्हणजे ठरवून काही होत नाही. इथे 8 दिवस बसले तरी तुम्हाला काय चांगले सूर मिळत नाहीत. असंही होतं. कधी 3 मिनटात गाणं बनतं. पण तू एक चाल तुम्हाला सुचली आणि मग ती आवडली नाही म्हणून मग ती बाजूला गेली, मग त्याच्यावरती पुन्हा हो होतं ना. पण माझ्या बाबतीत फार कमी होतं. नाही, कारण हा जसं बोलला की मला आवडल्याशिवाय मी पुढे जात नाही, तसं माझं पण आहे. 2 चाली बनवतो, 3 चाली बनवतो, 4 बनवतो. म्हणजे रेकॉर्डिंगला जाईपर्यंत माझं चालू असतं ते. तर घरीसुद्धा बायको विचारते, चाललं आहे काय, सकाळी दुसरी गात होता तुम्ही, काल रात्री आला तेव्हा वेगळंच होतं. म्हटलं अगं तेच मला आवडत नाही तोपर्यंत मी करत राहणार. आणि मग शेवटी जेव्हा जातो, कधी कधी तर देवकीला सांगितलेलं असतं 10 वाजता 12 वाजता आपल्याला स्टुडिओ खाली करायचं आहे. तेव्हा देवकी पुष्कळ घ्यायची माझ्याकडे. आणि तू 10 वाजता बरोबर आहे. आणि आली ती पासून आणि काही गाणं तोपर्यंत माझ्या 4 चाली झाल्या होत्या, पण मला आवडत नव्हतं. माहिती नाही का. म्हटलं आता कसं होणार, आज रेकॉर्डिंगचा दिवस आहे आणि काय. तर तिला लिहून देता देता माझं सुरावर हात होता. म्हटलं लिहून घे. जडतो तो जीव लागत येते असं बोलतो दिवर, आभाळ मायाचं ते होतं ते. आणि झालं सगळं. आणि असं ते काहीतरी चालू होतं. आणि त्याच्यातून जडतो तो जीव लागते ती आस, बुडतो तो सूर्य फुरे तो आभास, कळे तोच रंग तरे जा रे रा रा, रे 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 रा रा, रे रा रे रा रा, घन रे तारे रा रे रा रा, रे रे रा रा दारा दारा दारे रा. आभाळ माया, आभाळ माया. म्हणजे ह्याचे जड तो तो जीव ही शब्द तुमचे आहेत? नाही 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 नाही, मंगेश. ओके ओके. म्हणजे तो समोर होता? होय. ओके. तो लेट येतो. म्हणजे तो नव्हता, लेट येतो नेहमी रेकॉर्डिंगचा वगैरे. म्हणजे 10ला तर 10 सव्वा 10पर्यंत पोचावं असे अपेक्षा असते. पण नाही, तुला कळलं नाही, मी आता तिकडे राहायला गेलो आहे वगैरे वगैरे. 1.5 तास यायला लागतो. हे ते ट्रॅफिक होतं मध्ये. तर काही लोक ते 9:45 येतात. हो, म्हणजे असं होतं. आता कवी आणि संगीतकाराच्या बाबतीत गारवा, राजन तुला माहिती आहे का, गारवाचं रेकॉर्डिंग वरळीमध्ये रेडिओ आणि मध्ये आता मुहूर्त झाला. मिलिंदची आई,
परत शेखर गोखले, आपला चंद्रशेखर गोखले, त्याची बायको, आम्ही मित्र आणि मिलिंद जाऊन माईकवर उभा राहिला आणि मला म्हटलं, अरे मूर्खा तुला कळतंय का त्या गारवाचं एकच कडवं लिहिलं, एका कडव्याचं गाणं कसं करणार आपण पुढे मी म्हटलं अरे यार आपलं ते राहिलंच, आपल्याला उगाच वाटलं ते गाणं पूर्ण आहे म्हणून आपण तोपर्यंत तू रिहर्स कर. मी आलो दुसऱ्या की तिसऱ्या मजल्यावर होता ना रेडिओने, तिसऱ्या मजला मी बाहेर आलो, गोल्डफ्लेक, मी सिगरेट ओढायचो, गोल्डफ्लेक काढली, पेटवली आणि त्या पायऱ्यांवर बसलो, दार उघडून पायऱ्यांवर बसलो. तिथे कुणीतरी पान खाऊन थुंकलं होतं, काहीतरी पडलं होतं, थोटकं पडली होती आणि मी एक गोल्डफ्लेक शिलगावली आणि ती चाल गारवाची तर माहितीच होती, पण सिगरेट संपेपर्यंत दुसरं कडवं मी लिहिलं होतं आणि ते काय होतं, गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे. आता एवढ्या घाणेरड्या पायरीवर बसून जिथे कोणीतरी असं पिचकाऱ्या टाकल्या आहेत घाणेरड्या, माझी पॅन्ट खराब झाली आहे, थोटकं पडलेली आहेत, तिथे कुठून आलं हे, गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, पाण्यावर सर 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 काजवा नवा नवा. हे त्या पायरीवर सुचलं. ते कवी लोकांचं काही म्हणजे मी काय स्वतःला कवी समजत नाही, पण ते तसं सुचलं. जावेद अख्तर साहेबांनी एक किस्सा सांगितला होता की एक दिवस सकाळी 8:30-9 वाजता जावेद अख्तर साहबाना फोन आला, साहब आपको आज आ रहे हैं ना दोपहर को, आप 11 बजे हम लोग मिल रहे हैं, आप फिल्म का गाना लिख रहे हैं. विद्युने चोपड़ाचा फोन आला. जावेद साहब विसरले होते. ते म्हणाले हाँ मैं तो आ रहा हूँ, आप लोग स्टुडिओ में पहुंचो, मैं पहुंचता हूँ. तर त्यांना सांगितलं होतं असं प्रेमगीत लिहायला. एका मुलीला पहिल्यांदा पाहिलं आणि काय वाटलंय. जावेद साहेबांनी 15 दिवसात काही लिहिलेलं नव्हतं, विसरलं, डोक्यातनंच गेलं होतं त्यांच्या. पण प्रोड्युसर, डायरेक्टर, सिंगर बिंगर सगळे तिकडे येऊन बसलेले. जावेद साहेब आपल्या आंघोळ विंघोळून गाडीत बसले. म्हटलं काय आता त्यांना ऐकवणार. ते स्टुडिओच्या दिशेने जात होती, तितक्यात एक सुंदर मुलगी त्यांना दिसली आणि त्यांना असं वाटलं, इस लडकी को देखा तो ऐसा लगा, असं ती एक ओळ आली त्यांच्या मनात. तितक्यात गाडी स्टुडिओच्या दारात उभी राहिली. ते आत आले आणि ते म्हणाले, बघा गेले 15 दिवस मी या आयडियावर विचार करतोय आणि आपला जो हिरो आहे अनिल कपूर, तो मनीषा कोइराला बघतो आणि इतका प्रेमात पडतो आणि ती मुलगी त्याला इतकी सुंदर वाटते की तो म्हणतो, एक लडकी को देखा तो ऐसा लगा की ऐसा ऐसा लगा, मग ऐसा ऐसा लगा. एका मुलीची अनेक रूपं. ही आयडिया मला सुचली आहे, तुम्हाला आवडती की नाही सांगा, तर बसून लिहितो, उगाच वेळ फुकट नाही घालवायचा मला. ते म्हणाले बहुत अच्छी आयडिया आहे. आणि मग ते मागे बसले आणि 2 मिनिटात एक लडकी को देखा तो ऐसा लगा हे गाणं त्यांनी लिहून दिलेलं आहे. काही काही कवी इतके हुशार असतात, गाणं सुचलं नाही असं म्हणतात, पण रेकॉर्डिंगला गायक उभा राहिला की लगेच कळवं येतं. ऍक्च्युली त्यांना भीती असते, ते आवडलं नाही तर दुसरं लिहायला लावतील, मागे लागतील. त्यापेक्षा असं पण करतात काही. मी असं केलेलं नाही. नाही मला माहिती. मी एक उदाहरण सांगतोय, मी नाही केलं असं कधी. किशोरजी, एकदा तुम्हाला म्हणजे संगीतकार चाल देतो आणि त्याच्यावर तुम्हाला मग गाणं लिहायचं असतं, तर कुठलं जास्ती कठीण, चालीवरती शब्द बांधायचे? कवी जेव्हा स्वतः लिहितो तर त्याचं एक ठरलेलं इनहेरंट स्वाभाविक मीटर असतं. जसं पत्की साहेबांनी आई शपथच्या वेळेला तुम्हाला एकदा म्हटलं, एक सौमित्र तुझं तेच मीटर नको, हा काहीतरी वेगळं मीटर दे आता बस, ऑड मीटर पाहिजे, ऑड मीटर आण बघू. तर मला ना इगो हर्ट झाला एकदम. म्हटलं ऑड मीटर पाहिजे. मग मी इतकं ऑड मीटरमध्ये गाणं लिहून दिलं त्यांना. त्यांनी असं बघितलं, असेच हसले. मी म्हटलं बघू आता काय करतात. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्यांचा स्टुडिओमधनं फोन आला, अरे हे मीटर पकडायचं कसं, तू जरा म्हणून दाखव बघू. मी आठवतंय ना ते गाणं देवकीचं, आणि मी
तिकडनं ते म्हणून दाखवलं, कारण ते मीटर मला माहिती होतं ना, ते माझं रिलायन्सचं मीटर होतं माझं. तर मला माहिती होतं माझं मीटर, तर मी माझ्या मीटरमध्ये म्हणून मग ते म्हणाले अच्छा, आणि लगेच त्यांना एका मिनिटात ती चाल सुचली आणि ते उत्कृष्ट गाणं झालेलं आहे. कुठलं? दरारी रारा दरारी रारा शब्द सांगतो. काय ते दरारी रारा तरा वादळी वादळे उठतात, किनारे सुटतात, किनारे सुटतात, जगण्याचा धरतोच वाटा, अवचित पावले नरनाथ, शेवटी अवचित नरनाथ सारंगा. हे तुम्ही सारंगा हे तुम्ही आणलं त्याच्यात. हो सारंगा रे सारंगा. सारंग तुम्ही आणलं म्हणजे हे शब्द माझे आहेत. हे सारंगा हे शब्द त्यांचे आहेत. तर म्हणजे दोघांची क्रिएटिव्हिटी जेव्हा म्हणजे दोन वायर्स जसा ठिणगी उडते ना, तेव्हा ते चांगलं गाणं. वा वा क्या बात. किशोरजी, तुम्ही उत्कृष्ट अभिनेते पण आहात, तर अभिनयाकडे वळावं असं का वाटलं? गेल्या खूप वर्ष अवेटेड असलेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि एकाच वर्षी 2 चित्रपटांसाठी मिळाला. नसीरुद्दीन शहाचा मी एका दिवाळी अंकासाठी इंटरव्ह्यू घेतला होता. खूप मोठा इंटरव्ह्यू आहे. त्याला मी प्रश्न विचारला होता की तुला अभिनेता का व्हावं असं वाटलं. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं होतं ना, त्या उत्तराने मला माझं उत्तर सापडलं की मला अभिनेता का व्हावं असं वाटलं. तो असं म्हणला की जगामध्ये जेही चांगले अभिनेते आहेत ना, ते लहानपणी खूप कॉम्प्लेक्स होते. त्यांना आतमध्ये कुठला तरी न्यूनगंड होता. त्यांना सतत असं वाटायचं की आय एम निग्लेक्टेड, आय एम अनवॉन्टेड, कोणीतरी माझं ऐकावं, कोणीतरी माझ्याकडे पाहावं, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं. पण लहानपणी ते दुर्लक्ष झालेलं असतं आणि तो कॉम्प्लेक्स इतका खोलवर बसलेला असतो की सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हावं म्हणून तो ॲक्टर झालेला असतो. माझंही तसंच होतं. मी आता किती राजबिंड दिसतोय तुम्हाला, तुम्ही पाहताच आहात. माझा कलर किती एकदम राजवर्खी गोरा पान आहे, तुम्ही पाहिलेलंच आहे. तर मी असा बारीक, घरची आर्थिक परिस्थिती वाईट, वर्गात शेवटच्या बेंचवर बसणारा, अस्तित्व नसलेला, म्हणजे मी बाजूने गेलो तरी कुणीतरी बाजूने गेलंय याचं भानही नसायचं लोकांना. इतका मी अस्तित्व नसलेला, न्यूनगंड असलेला. आणि मला मग आर्थिक परिस्थितीचं, घरी कोणी शिकलेलं नाही, पैसे नाहीत, काळा रंग, कोणी आपल्याशी बोलत नाही, बाई आपल्याकडे बघत नाहीत, टीचर आपल्याकडे बघत नाहीत, आपण कसे बसे पास होतो, वर ढकलले जातो, हे सगळे कॉम्प्लेक्सेस होते. आणि त्यातून आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, इथे बसलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक कुणीतरी माणूस असतो ॲट एनी गिवन पॉइंट ऑफ हिज टाइम, त्याला त्याच्यासारखं व्हायचं असतं. तर मला सुद्धा माझ्या वर्गातल्या एका हुशार मुलासारखं होतं. त्याचं आडनाव योगायोगाने वैद्यच होतं. त्याचं नाव महेश वैद्य. तो अतिशय बसा ताड भाषण करायचा, नाटकात काम करायचा. जेव्हा एंट्री घ्यायचा तेव्हा हॉलमध्ये बसलेले सगळं कडकडाट व्हायचा टाळ्यांचा, आणि त्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये बसलेला एक किशोर असा बारीक असा बुजून जायचा की आईला हे असं आपल्याला कधी करता येईल का. हा सगळा कॉम्प्लेक्स घेऊनच मी जगत होतो. आणि कधीतरी तो इतका खाली गेला की त्याच्यातून उसळून वर आला. आणि आय मस्ट हॅव डिसाइडेड टू बी अन ॲक्टर, ऑर आय डिड नॉट डिसाइड इट, इट हॅपन्ड असं मला वाटतं. अशोकजी, तुम्ही स्वतः बरीच गाणी लिहिलेली आहेत. हो.
मग तुम्ही गीतकार कसे झालात आणि का झालात मुळात? बदलत गेली. पूर्वी कसं असायचं, गदिमांच्या घरी जायचं किंवा शांता शेळकेच्या घरी जाऊन गाणं सिच्युएशन सांगायचे, मग त्या गाणं लिहायच्या आणि मग ते संगीतकाराकडे जायचं. कोण आहे, सुधीर फडके आहे समजा, राम कदम आहे, जो काय ते आवडलं की मग गाणार कोण, समजा आशाबाई आहे, ते सगळं फिक्स व्हायचं आणि मग रेकॉर्डिंग व्हायचं. काळ बदलत चालला तसं काम करण्याची पद्धती बदलत चालली की हे हिंदीपासून सुरू होतं. हिंदी सिनेमामध्ये म्हणजे आनंद बक्षी बसलेला आहे, क्या करे काय करे, तर प्रोड्युसर सिच्युएशन घेऊन यायचे की असं असं माझ्या गाण्यात हवं, असं हवं, असं हवं. गाना किधर है, नहीं गाना बाद में लिखेंगे, ट्यून तो बनाओ. मग अशी ती सुरुवात झाली हिंदीमध्ये. मजरू सुलतानपुरी आहे म्हणा, हसरत जयपुरी आणि शंकर जयकिशन वगैरे वगैरे. तर ते म्हणजे मला तरी ते बरं वाटतं की ह्याचं माहिती नाही चालीवर लिहिणं, पण मी विचार दोन्ही आवडतं ना. काय होतं, जसं मगाशी म्हटलं, एका कवी जेव्हा लिहितो तेव्हा 1 मीटर असतं त्याचा, की त्या मीटरच्या 16 ओळी 20 ओळी तशाच असतात सगळं. पण आता हे छान लिहिलं होतं तू, जसं आई शपथचं गाणं, ढग दाटून येतात दिरी रा री रा दर रा री रा रा री री रा रा. हा मीटर बदलला इकडे, म्हणजे हिरवाच आहे पण चलन त्याचं वेगळं आहे. तर असं पाहिजे मला, म्हणजे आवडतं. तर आम्ही जेव्हा चाल करतो अगोदर, शब्द नाही काय नाही, माझा एक हे सांगतो, माझ्याकडे आला म्हणाला, तुम्ही असं करा, चाल बनवा, आम्हाला ऐकवा आणि मग आपण नांदगावकरकडे जाऊया लिहायला. कधी येऊ म्हटलं, परवा या. सिच्युएशन सांगितलं, आमच्या हिरोईनला रात्री स्वप्न पडतं आणि प्रेमाचं गाणं पाहिजे. म्हटलं बरं. मग शब्द नाही, मग चाल कशीच आहे संगीतकाराचे डमी वर्ड्स, डार रे रे तारा रा रा ती रे रा 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 ती रा 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 ती री री रा रा दा रा रा रे ती री रा रा दार रा तार री री तारा रे ती री रा 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 ती रा 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 रा. चाल ओके झाली प्रोड्युसरतर्फे. म्हणायचं निघूया शांतारामकडे. म्हटलं शांतारामला दारा री री रू रू री काय, ते काहीतरी शब्द आपल्या पद्धतीचे घ्यावे, म्हणजे भावना पोचल्या पाहिजे, म्हणून त्याच्यावर डमी शब्द लिहिले. काल रात्री स्वप्नामध्ये एक राजा आला, मजमोहन केला, नवतीच्या त्या प्रीतीसाठी जीवही माझा भारला. काल रात्री स्वप्नामध्ये एक राजा आला, मजमोहन केला. असं ते गाणं झालं. ते अर्धवट कवी झालं तेव्हा सुरुवात. शांताराम म्हणाला, हे शब्द कोणाचे आहेत, खूप छान आहेत. म्हटलं मग हे शब्द माझे आहेत, डमी शब्द आहेत, तुला लिहायचं आहे गाणं. नाही म्हणाला, मुखडा सॉलिड झालेला आहे, शब्द हाच ठेवाय मुखडा, आणि अंतरे मी लिहितो. मग अंतरे त्यांनी लिहिले नांदगावकरने. आणि तेव्हा अर्धवट कवी म्हणून लोक पेमेंट म्हणजे माझ्याकडे पेमेंटचा त्रास नसतो कोणाला. तर अशा तऱ्हेने मग त्या अर्धवट कवीचा पूर्ण कवी कधी झालो तो असं विचारलं जातात लोक मला. तर सप्तसूर माझे हे जे तुला माहिती आहे ते अल्बम करत होतो. वाडकर म्हणाले 4 गाणी तयार होती, ती झाली, रेकॉर्ड झाली. म्हणलं उद्यापासून मी नाही अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. म्हटलं बरं. मग ते म्हणलं 15-1 दिवसांनी येतो, तोपर्यंत पुढची 4 गाणी तयार ठेव. म्हटलं मी माझ्या कामात बिझी असल्यामुळे विसरूनच गेलो होतो खरं म्हणजे. नाटक आहे, सिनेमा आहे, सिरियल आहे, हे जिंगल आहे वगैरे वगैरे. त्याचा फोन आला, मी आलेलो आहे भारतात. म्हटलं वेलकम. तर अरे वेलकम जाऊन ते पुढच्या आपल्या गाण्यांचं काय. तर म्हटलं एक गाणं तयार आहे. काही तयार नव्हतं, पण फोनवर होतो, खोटं बोललो. म्हटलं एक गाणं तयार आहे, तुला संध्याकाळी ऐकवतो. आणि संध्याकाळी त्याला ऐकवलं.
फोन ठेवला आणि माझ्या असं काहीतरी सुरावट आली माझ्या डोक्यात आणि म्हटलं सुरेशसाठी एक क्लासिकल बेस असलेलं असं गाणं, डा डे रे रा रे रा रा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, गाण्यास लाभला तव स्पर्श अमृताचा, तू सप्तसूर माझे. सुरेश वाडकर म्हणतो हा तू 2 करोड रुपयाचा आहे. तशा त्याने बनत जातं म्हणजे. किशोरजी, कविता गाणं झालं, चालीवरती गाणं करणं तुम्ही, नाहीतर तुमच्या गाणंच. खरं सांगू का, ज्या वेळेला सांगतात की हे आहे त्यावेळेला ते चॅलेंजिंगच वाटतं. मग ते स्वतःहून लिहायचं असेल तेही चॅलेंजिंग वाटतं. असं वाटतं की आता काय लिहिणार आपण, आणि चाल ऐकली आणि मीटर ऑड ऐकलं की अरे यार आता काय लिहिणार, ही चॅलेंजिंग असतं. जसं प्रत्येक नाटकाच्या आधी, प्रत्येक शोच्या आधी, विंगमध्ये उभं असताना एंट्री घ्यायच्या आधी धडधड असते, ती नवीन असते. वा, प्रत्येक वेळेला भीती वाटत असते की वाक्य आठवेल का, क्यूज आठवतील का, आपण विसरणार तर नाही, फंबल तर होणार नाही. तसंच गाण्याच्या बाबतीत असतं प्रत्येक असं मला वाटतं. प्रत्येक हो, प्रयोगाला तसंच असतं. तुमची संगीत म्हणजे संगीत दिग्दर्शक पण आहे आणि तुम्ही गीतकार पण आहात. एखाद्या गाण्याला चाल लावली तर संगीत दिग्दर्शकांच्या बरोबर त्या चालीबाबत तुमची चर्चा होते का, व्हावी का? नाही, मी यांच्यावरून कसं काय चर्चा करणार, मी केवढा ज्युनियर आहे यांचं. अहो लहानपणापासून निरमा वॉशिंग पावडर, निरमा, एवढं म्हणजे जगात, म्हणजे भारतातल्या सगळ्या उत्तमोत्तम जाहिरातींना चाली लावलेले, पूरब से सूर्य उगा, यांचं आहे ते. हां, ते ह्या अशा अनेक पण त्यांच्याशी मी काय चर्चा करणार. आणि जे होते चर्चा की सुरुवातीला होते, ती सुरुवातीला हे सिच्युएशन आहे आणि तुला गाणं लिहायचं, तेवढंच. पण गाण्याच्या चाली म्हणजे त्यांनी असेल, दुसऱ्या संगीतकारांना असेल, गाण्याच्या चालीबद्दल म्हणजे गीतकार म्हणून तो प्रोड्युसर बोलतो फक्त, आक्षेप असतो. नाही, प्रोड्युसर तो गीतकार नाही. उपस्थित विक्रम, बाकी बाबच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी तरुणांमध्येच एक गीत पेश करत आहे. बरेचदा तरुण चाली निवडून मग त्यावर लिहितो, काही वेळा लिहितो, काही वेळा हे चालीवर. ओके, म्हणून माझ्यापेक्षा तुम्ही नक्कीच चाल चांगली लावू शकता. नभ में बाजे डम डम डमरू, नभ में बाजे डम डम डमरू, और बिजुरिया नाच दिखाए. नभ में बाजे डम डम डमरू, और बिजुरिया नाच दिखाए. वो जलधारा राधा बनकर घन श्याम, घन और श्याम काला बादल और घनश्याम कृष्ण. जलधारा राधा बनकर घनश्याम सहित धरती पर आए. हरी भरी धरती का कण कण, हरी भरी धरती का कण कण, लगने लगे अगर वृंदावन, तो फिर समझो आया सावन, तो फिर समझो आया सावन, तो फिर समझो आया सावन, तो फिर समझो आया सावन. कृष्ण भगवान आ रहे तो पार्टी तो बनता है ना. जल से भरे जलाशय लगते, जल से भरे जलाशय लगते, देसी घी से भरी कढ़ाई, और बूंदे गिरी तो लगा जलेबी, बना रहा इंदर हलवाई. बूंदे गिरी तो लगा जलेबी, बना रहा इंदर हलवाई. तन मन भीगे जब बारिश में,
तन मन भीगे जब बारिश में गरम पकोड़े खाने का मन, तो फिर समझो आया सावन, तो फिर समझो आया सावन। ओ सूरज खेले आँख मिचोली, सूरज खेले आँख मिचोली, धरती ने जब ली अंगड़ाई, वो चिड़ियों ने संगीत सुनाया, कोयल ने फिर तान लगाई। चिड़ियों ने संगीत सुनाया, कोयल ने फिर तान लगाई। मन मयूरा जब लगे नाचने, मन मयूरा जब लगे नाचने, चारों ओर दिखे जब यौवन, तो फिर समझो आया सावन, तो फिर समझो आया सावन। शाकाहारी बढ़े अचानक, शाकाहारी बढ़े अचानक, उपवासों का दौर चले जब, शाकाहारी बढ़े अचानक, उपवासों का दौर चले जब, चारों ओर दिखे हरियाली, निर्भय होकर ढोर चरे जब। चारों ओर दिखे हरियाली, निर्भय होकर ढोर चरे जब। चारों ओर दिखे हरियाली, तन मन हो जाता जब पावन, दिल हो जाए बाग बाग, दिल हो जाए बाग बाग, और तन मन हो जाता जब पावन, तो फिर समझो आया सावन, तो फिर समझो आया सावन, तो फिर समझो आया सावन, तो फिर समझो आया सावन। अपेक्षा अशी होती की